नमस्कार, मी प्रिया हॅपी मॅड हमी तुमच्या सर्वांचं स्वागत करते। आज आपण क्रिस्टल स्टोन ब्रेसलेट कसे वापरायचे याविषयी थोडी माहिती घेणार आहोत। क्रिस्टल स्टोन म्हणजे काय, त्याचा कसा लाभ होतो हे आपण आपल्या गेल्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, नक्की तिथे जाऊन डिटेलमध्ये माहिती बघा। आता हे कसे वापरायचे, जेव्हा हे स्टोन पृथ्वीच्या गाभाऱ्यातून निघून त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची प्रोसेस होऊन आपल्यापर्यंत येतात, तोपर्यंत त्याबरोबर वेगवेगळ्या प्रकारची निगेटिव्ह एनर्जी कनेक्ट झालेली असते आणि असे जर तुम्ही ब्रेसलेट असेच वापरले तर ते तेवढे लाभ देऊ शकत नाही। म्हणून ते हिलिंग झालेले आहेत का, क्लिन्झिंग झालेले आहेत का हे पाहणं अत्यंत गरजेचं आहे। जेव्हा तुम्ही आमच्याकडून म्हणजेच हॅपी माइंड हबकडून ब्रेसलेट घेता त्यावेळेला ते हिलिंग क्लिन्झिंग अभिमंत्रित करून दिलेले असतात। एवढंच नाही तर न्यूमरोलॉजिकली तुमच्या जन्मतारखेनुसार कोणता स्टोन तुम्हाला योग्य आहे, तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्यासाठी छोट्याशा रेमेडीज, त्याचबरोबर एनर्जी सर्कलचे कार्ड्स आणि महत्त्वाचं म्हणजे योग्य मंत्र देखील दिला जातो। आणि अशा प्रकारचे ब्रेसलेट जेव्हा तुमच्यापर्यंत येतात त्यावेळेला तुम्ही ते डायरेक्ट घालू शकता। जी तुम्हाला मी शुभवेळ दिलेली असते त्या शुभवेळेमध्ये डायरेक्ट लेफ्ट हँडमध्ये घाला। त्यानंतर ते ब्रेसलेट घालून विसरून नाही जायचे। आपल्यासोबत काहीतरी शक्ती आहे, ताकद आहे हे लक्षात ठेवायचं। त्यासाठीच जेव्हा तुम्ही स्वच्छ अंघोळ करून देवासमोर उभे राहता त्यावेळेला या ब्रेसलेटवर हात ठेवायचा आहे। जो तुम्हाला मी मंत्र दिलेला आहे तो 11 वेळा किंवा 21 वेळा बोलायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं अफर्मेशन बोलायचे आहे। समज हे ब्रेसलेट मनी मॅग्नेट ब्रेसलेट आहे तर बोलायचं आहे की हे ब्रेसलेट मला पैसा आकर्षित करण्यासाठी मदत करत आहे। मी हाती घेतलेल्या कामामध्ये मला यश मिळवून देण्यासाठी, माझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मला हे मदत करत आहे। थँक्यू युनिवर्स। ग्रॅटिट्यूड द्यायला कधीही विसरू नका। जेव्हा मी नेहमी एक उदाहरण देत असते की जेव्हा आपल्या घरामध्ये आपण गणपती बाप्पाची मूर्ती आणतो, बरोबर, ती मूर्ती मातेची असते। त्या मातीची मूर्ती जेव्हा आपण घरामध्ये आणतो तर त्यावेळेला त्यामध्ये आपण मंत्र, स्तोत्र, आरती, पूजा ह्या सर्व गोष्टींनी एक वलय तयार करतो, एक एनर्जी तयार करतो आणि मग आपण काही दिवसांनी म्हणतो माझ्या बाप्पाच्या मूर्तीमध्ये खरंच बाप्पा दिसत आहेत मला, किंवा बाप्पाचे डोळेही निघताना भरून आले आहेत। विसर्जनाच्या दिवशी आपण म्हणतो का, कारण ती एनर्जी आपण क्रिएट केलेली असते, ते भाव आपण भरलेले असतात। नेचरच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही जे त्याच्यामध्ये भरणार तेच तुम्हाला रिटर्न मिळणार। कारण बघा, हे तर पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेलं आहे, पण आपल्यामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल आणि आपण सतत नेगेटिव्हच बोलत असेल तर ती एनर्जी अलाइन होत नाही। ती जोपर्यंत अलाइन होत नाही तोपर्यंत त्याचे तुम्हाला तेवढे लाभ मिळू शकत नाही। म्हणून अफर्मेशन आणि ग्रॅटिट्यूड अत्यंत गरजेचं आहे। त्यानंतर आता तुम्ही कंटिन्युअस वापरताय, त्याच्यावर निगेटिव्ह एनर्जी जमा झालेली आहे तर ते क्लीन करणं पण गरजेचं आहे ना। मग दर 15 दिवसांनी तुम्हाला हे सॉल्ट वॉटरमधून क्लीन करायचं आहे। आता ते रात्रभर ठेवायची गरज नाहीये, 2 तास ठेवलं तरीही चालेल। थोडंसं मीठ घ्यायचंय पाण्यामध्ये, ते ब्रेसलेट डीप करून ठेवायचं आहे। त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ पाण्याने धुवायचंय, व्यवस्थित स्वच्छ कपड्याने ते पुसायचंय। त्यानंतर धूपकप किंवा अगरबत्ती याच्या धुरावर ते पकडायचंय आणि जो दिलेला मंत्र आहे तो 108 वेळा बोलायचा आहे। दर 15 दिवसांनी तुम्हाला तो 108 वेळा बोलायचा आहे। 108 वेळा बोलून झाल्यानंतर जी इच्छा आहे, अफर्मेशन आहे, ती 11 वेळा बोलायची आहे। हे झाल्यानंतर पुन्हा एकदा नमस्कार करायचंय आणि ते ब्रेसलेट घालून घ्यायचंय, धन्यवाद द्यायचा आहे। असं तुम्हाला दर 15 दिवसांनी करायचं आहे। अशा प्रकारे जर तुम्ही ब्रेसलेट वापरले ते नक्कीच तुम्हाला छान लाभ देतील। असंच तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। त्याचबरोबर ब्रेसलेटबद्दल तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्या जन्मतारखेनुसार तुम्हाला कोणता ब्रेसलेट योग्य आहे, ऑर्डर बुक करायची असेल तर खाली दिलेल्या नंबरवर DM करा। पुन्हा एकदा हॅपी माइंड हब बरोबर कनेक्ट झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। ज्यांना कोणाला आपले ब्रेसलेट प्रत्येक 15 दिवसांनी क्लिन्झिंग करायला वेळ मिळत नसेल किंवा पॉसिबल नसेल, लक्षात राहत नसेल, त्यांच्यासाठी ही सेलेनाइट प्लेट आहे, ती तुम्ही यूज करू शकता। सेलेनाइट प्लेट हे एनर्जी प्युरिफायर म्हणून ओळखलं जातं। रात्रभर तुम्ही आपले ब्रेसलेट ह्या प्लेटवर ठेवा, सकाळी तुम्हाला हे चार्ज झालेले ब्रेसलेट तुम्ही डायरेक्ट घालू शकता। त्यानंतर सेलेनाइटचा बॉक्स देखील असतो, बॉक्समध्ये तुम्ही रिंग, पेंडंट, त्याच्यानंतर अजूनही काही आध्यात्मिक वस्तू आहेत त्या देखील तुम्ही ठेवू शकता।